मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया. नंतर 3 वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे. मात्र 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची, आंदोलनाची दिशा काय, यासाठी ही बैठक. तुम्ही काल सकाळी असं म्हणाले होते, परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय करतंय हे मला सांगा, म्हणजे ते सकारात्मक करतायत का काय करतायत ते सांगा, म्हणजे आजपर्यंत त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असं तुम्ही म्हणाले होते. सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं काही समाधान झालंय का? नाही, काय झालं, 2-1 महिने तर सरकार आलंच नव्हतं. समाजात एक गैरमेसेज चालला होता. सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली. समाजाची भूमिका, आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत. आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत. परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला 1 घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण कमी. नाही, मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं. जरी मी आडुंगी चर्चा करत नाही, मीडियाच्या समोर गेली, त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं, जे उपोषण सोडताना आले होते, जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा. तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही, कारण आणखीन 8-10 दिवस तुमच्या हातात. तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही. ज्या 54 लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात, 54 लाख का होईना, साधा आकडा नाही आमच्यासाठी. आमच्या गोरगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढं गेलंय. त्या नोंदीला ते 3 शब्द लावायचे जे आपले लिखित ठरलेत, त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळतं. पाटील या बैठकीकडे सरकार काय सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती महत्वाचा? नाही, समाजासाठी महत्वाचा तर आहेच, कारण हा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य घडवणारा दिवस, मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देणारा आजचा दिवस आहे. आम्हाला मात्र परफेक्ट करायचं, काय करायचं ते घाई गडबड केली, पळालोत, धावपळ केली, दमलोत, दमायचं नाही. आता आम्हाला ही शेवटचा लढा आहे. त्यामुळं ह्यो लढूनच आरक्षण मिळवायचंय, दमायचं नाही. परफेक्ट नियोजन, काय जे करायचंय ते नियोजनबद्ध, निर्णायक, ठोस ठरून चांगली बांधणी करून, मोगम पळायचं म्हणून पळायचं नाहीये. मग त्याने आपल्या लेकरांच्या पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार करणार. शांततेत आंदोलन पुन्हा करोडोतच करणार. पण मराठे मात्र करोडो मध्ये तुम्ही सतत नेहमी म्हणताय, करोडो म्हणजे काय नेमकं लक्षात घ्यायचंय? आता काय इशारा आहे? नाही, संख्याच आमची तशी. आम्ही एकटेच 50-55% द्या राज्यात. आमच्या लेकराला द्यायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही घराघरातून ताकदीनं येणार आहेत आणि आम्हाला ताकदीनंच घ्यायचंय. त्यात काय दुमत नाही. शांततेत होणार, पण मात्र खूप निर्णायक होणार. खूप निर्णय करून विचारपूर्वक यश माघारी घेऊन यायचंय. बार करायला आम्हाला वेळ नाही आता. काल सरकार शिष्टमंडळ 24 तारीख त्याच्या पुढेही थोडं ऍडजस्ट करा असं काहीतरी म्हणत होते, किंवा पॉझिटिव्हली विचार करा. तारखेचं काय घेऊन बसला, सरकार पॉझिटिव्ह काम करतंय, सरकार सगळ्या गोष्टी चांगल्या करतंय, आरक्षण मिळालं असं बघतंय असं म्हणत होते. तारखेबाबतचं आता तुमचं काय काय तारखेबाबत? हे बघा, मी पुन्हा तेच सांगतो की त्यांना सांगतानाच असं सांगितलं की तुम्ही त्या बैठकीला नव्हते. घुमरे साहेबांकडे विचारून सांगितलं आपण, तुम्ही होते. त्यांना ते कागद वाचायला आज रात्री, त्यांनी तो वाचायला वेळेची गरजच पडणार नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार याच नोंदीच्या आधारावर. पण काही तारखेचं इधर उधर हो सकता है. सरकार तुम्ही काल सांगत होते की पॉझिटिव्ह आहे. अरे आमच्या बाबतीत इधर उधर आहे काय? इधर उधर नाही, काही नाही, बरोबर होत आहे सब. नाही, पण सरकारची तारीफ पण केली, म्हणजे तुम्ही कौतुक का नाही करावं? माझा मराठा समाजाचे, आमचे समाजाचे एकमेक असे संस्कार आहेत, केलेलं केलं म्हणायचं, नाहीला नाहीच म्हणायचं. त्यांनी 54 लाख नोंदी सापडलेल्या, 70 वर्षापासून सापडू देत नव्हते. हे माझ्या मराठ्याचं महाराष्ट्रातले यश आहे. केलंच म्हणणार आम्ही. जे नाही केलं ते धडक सांगितलं, नाही केलं तुम्ही कोणी मागं नाही घेतले, आमचे लोक गुतविले विनाकारण. जे नाही ते ठासूनच सांगितलंय आणि तो पुढे ठासूनच आहे. 24 डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ आहे आणखी. काल भाजप असं म्हटले 150 मधून जर 148 लोकांना मिळत असेल आणि 2 लोकांना मिळत नसेल, त्याचं काय? म्हणजे नेमकं त्यांचा बोलायचा अर्थ असा होता का की कुणबी प्रमाणपत्रामधूनच आरक्षण घ्या, सरसकट नको? हे बघा, तेच त्यांना काल सांगितलं. तुम्ही फक्त एकदा लिहिलेलं वाचा, तुमच्या लक्षात येईल सगळा मराठा समाज आरक्षण मिळतंय. फक्त तुम्ही काय ठरलंय ते तुमच्या तज्ज्ञाने ठरवलंय, आम्ही नाही.
ते वाचतील. पण बैठकीपूर्वीपर्यंत गिरीश महाजन यांचं असं मत होतं की सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, पण काल त्यांचे सूर काहीसे बदललेले दिसले. बदलण्यासारखंच आहे, कारण आम्ही ओबीसी आरक्षणात असल्यामुळं सूर बदलणार सरकारची यासाठी की कायद्याची चौकट मोडून ते कसे बोलतील. मग आता जर आम्ही चौकटीत बसतोय सूर तर बदलावा लागेल. नाही, आवश्यकता पडणारच नाही त्यांना ती. आवश्यकता पडली तर आता काय बैठकीत होईल ते तर खुलेआम होणार आहे, ते काय झाकून लपून नाहीये. परंतु वेळेची गरज नाही पडणार. 24 डिसेंबर पर्यंत आणखीन त्यांना 8 दिवस आहेत आणि भरपूर वेळ आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी तो कागद वाचावा. मराठा आरक्षण सकारात्मक वाटला तर सकारात्मक वाटलं तुम्हाला तर तुम्ही हा वेळ वाढून देण्याचा विचार करणार का? गरजच नाही पडणार. मी टासून सांगतो, माझ्या मराठ्याच्या समाजाचं लेकराचं कल्याण याच्यात होतंय. वेळ फेळ हा विषय नाही, परंतु गरजच पडणार नाही. आता एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? कसं 12 पासून ते 3 पर्यंत शेड्यूल असेल, कधी चर्चा होईल, कुठल्या विषयावर चर्चा होईल, कधी भाषण होणार आहे हे आम्हाला सांगा. आता सुरुवातीला आलेल्या सगळ्या बांधवांच्या नोंदी करतोय. त्यांचा जे स्वयंसेवक असतील, उपोषणकर्ते असतील, डॉक्टर, वकील, शिक्षक जे जे असतील, व्यावसायिक असतील, मराठा समाज, सामान्य शेतकरी मराठा समाज यांच्या सगळ्यांच्या नोंदी होतील. आयोजक असतील. सुरुवात परिचय बैठक म्हणून अगोदर नोंदणी होईल आणि 2 ते 3 या वेळेत आमची मुख्य बैठक सुरू होणार आहे.